मराठी डेली न्यूज। महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मंचरी या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच, शालेय विद्यार्थ्यांची शारीरिक सुरक्षा याविषयी मार्गदर्शन शिबिर महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मंचरी या ठिकाणी आज सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा आणि शालेय तक्रार निवारण समिती यांच्या माध्यमातून संयुक्त सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य डॉक्टर मनाली बानखेले यांनी शाळेतील मुला-मुलींना शारीरिक सुरक्षेची माहिती देताना गुड टच, बॅड टच याविषयी मार्गदर्शन केले। शाळेचे मुख्याध्यापक दवंडे सर यांनी शाळेतील मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आला असून वेळोवेळी मार्गदर्शन शिबिराचे आयोजनही करण्यात येत असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील सौ स्वप्नाली निघोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल कोंडे, इंदोरे सर, केंगले सर, सौ बेळगे, श्रीमती खांडगे, श्रीमती लोंढे, सौ तातडे, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिपाई आणि सफाई कामगार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। किंवा तुमच्या घरात करणे स्पर्धेचं काही चालू असेल तर तुम्ही त्याच्यात भाग घेऊ शकता। मुली शक्तीने कमी असतात म्हणून त्यांना त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या मनामध्ये, चालण्यामध्ये ताकद आली तर ते एक हात दोन हात करू शकतात, इतरांना आणू शकतात। संकट सामोरे येत नाही अशा वेळेस आपण सगळ्यांनी तयार असतो। आलं लक्षात? आता आपण सगळे सीसीटीव्ही बसवलेले आहे, अजूनही बसवणार आहोत। या संरक्षणासाठी शासन सुद्धा आपल्याला मदत करणार आहे। त्यामुळे सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा मध्ये पण टाकायचं। तुम्हाला शाळेमध्ये काय सोय पाहिजे किंवा काय तक्रार आहे तुमची, या तक्रार पेटीत तुम्ही एका चिठ्ठीमध्ये नाव जरी नाही टाकलं, विद्यार्थी म्हटलं तरी टाकू शकता तक्रार। तुमच्या आईवडिलांची तक्रार असेल तर ती घेऊन तिच्या माध्यमातून त्या तक्रारी घेऊ, वाचू, रजिस्टरला नोंदणी करू आणि त्याच्यावर काय कार्यवाही करायची या संदर्भात कार्यवाही करू। आणि ज्यांनी तक्रार नावानिशी दिलेली त्यांना बोलून सांगू की तुम्हाला या तक्रारीचं निवारण एवढ्या 2 दिवसांच्या आत झालेलं दिसेल। अशा पद्धतीने आपण मुलांच्या आज सरांनी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये प्रास्ताविक सांगितलंच आहे, मला त्याच्यासाठी बोलवलंय। तुम्ही पेपर वाचता मुलांना किंवा आई बाबांमध्ये चर्चा होते, थोडंसं लक्ष येतं तुम्हाला काय चाललंय सध्या, का ही कमिटी स्थापन केली, तुम्ही खूप छोटे आहात की हे सगळं काय चाललंय, आम्हाला शाळेत अभ्यास करून हे सगळं काय शिकवतात हे आम्हाला गरजेचं आहे का? प्रत्येकाच्या मनात थोडासा विचार येत असेल, बरोबर आहे की नाही? की आम्हाला मॅडम शाळेत अभ्यास शिकवतात हे काय नवीन आहे? मध्ये किंवा आपल्या स्कूलमध्ये असं काही व्हायला नको। आपल्या मुलं तेवढी सक्षम असली पाहिजे, आपली मुलं सगळी तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजे की ते अशा काही घटनांना सामोऱ्या जाऊ शकतात, न घाबरता निडर होऊन। सावित्रीबाई फुले कशा माहिती की नाही, मॅडमनी शिकवलं असेल, एवढे दगड फेकले हे केलं तरी शिकवलं की नाही, शाळा शिकल्या की नाही, काय मुलींना माहिती की नाही? तुम्ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे। सरांनी मगाशीच सांगितलं कराटेचं शिक्षण, हे सगळं कशासाठी चाललंय हे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती। 1-2 नंबरची ये बरं, किती 1 मिनिट इकडे पुढे
टच अँड बॅड टच. मगाशी सगळ्यांनी थोडंसं सांगितलं तुम्हाला, पण तुमच्या लक्षात नसेल आलं कदाचित. गुड या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही सगळे सेमीला आहात. व्हेरी गुड. बॅड म्हणजे काय? वाईट. गुड म्हणजे काय? जेव्हा आई किंवा बाबा, मी हा विषय का घेते आपल्याला यासाठी बोलवलंय की गुड टच आणि बॅड टच यातला फरक काय आहे, किंवा कोणी मला स्पर्श केल्यावरती मला ते चांगलं वाटतं का वाईट वाटतं. तर पहिलं आपण गुड टच बद्दल बोलूया. ही मुलगी धरा, म्हणजे आपल्या वर्गातलीच. ओके. तिला जेव्हा तिची आई स्पर्श करते किंवा आजी, बाबा, घरातले आजोबा किंवा दादा घरातले, तेव्हा आपल्याला छान वाटतं. म्हणजे काय वाटतं? मनातून छान वाटतं की मला आईने हात लावला, आईने माझी पप्पी घेतली, हे किंवा बाबांनी माझी पप्पी घेतली. असू नको. कळलं का काय म्हणायचंय मला? ते छान वाटतं का वाईट वाटतं? जर का हा असाच आपल्याकडे कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने केलं, आपल्या गालाची पप्पी घेतली किंवा जवळ घेतलं असं, तर हे आवडेल. इज इट अ गुड टच ऑर अ बॅड टच? हे आईने जर का असं पिरवळलं, जवळ घेतलं, बाळाची पप्पी घेतली, तर ते गुड टच आहे का बॅड टच आहे? हा फरक तुम्हाला कळला पाहिजे. जर का तुम्हाला बसमध्ये, पार्क म्हणजे जेव्हा तुम्ही बागेत जाल किंवा आईसोबत किराणा मालाच्या दुकानात किंवा रोडनी चालाल किंवा शाळेतून काही मुलं बसने जातात, बसमध्ये कोणी तुम्हाला हात लावला, म्हणजे नुसतं शाळेच्या बसमध्ये नाही, प्रवास करताना किंवा आपण गावात जातो, आईने आपल्याला काही आणायला सांगितलं, तर त्यावेळी तुम्हाला कोणी हात लावला तर ते तुम्हाला आवडेल का? तुमची कोणी पप्पी घेतली तर आवडेल का? आणि सरांनी मगाशी सांगितले 3 ठिकाणं, तर त्याच्याबद्दल मी थोडं इलॅबोरेट करते. तर हे कुठे कुठे आपल्याला कोणी हात लावला नाही पाहिजे, त्याला म्हणतात गुड टच की बॅड टच? व्हेरी गुड. आता ही दिदी आहे, आपल्याकडे 3 महत्वाचे अवयव आहेत. पार्ट्स ऑफ द बॉडी शाळेत शिकवलंय ना? तुम्ही सगळे सेमीला आहात त्यामुळे शिकवलेलं आहे. व्हॉट इज दिस पार्ट? कुठला भाग आहे हा? व्हेरी गुड. छातीचा भाग आहे. तिथं कोणाला स्पर्श करून द्यायचा का? नाही. मुलगा असो मुलगी असो, छातीला कोणीही हात लावून द्यायचा नाही. म्हणजे मुलांनी नाही, वर्गातल्या मुलांनीही मुलीच्या याला नाही लावायचा आणि मुलींनी पण मुलाच्या याला लावायचा नाही. शिक्षकांनी, बाहेरच्या लोकांनी किंवा पिऊन, चपरासी असतात किंवा आपण गेट कीपर म्हणतो, त्यांनी हात लावलेला चालेल का? नाही. शॉपकीपर, तुम्ही वही आणायला गेलात, पैसे असे दिले तर तुमचा हात धरलेला आवडेल का तुम्हाला? पैसे देताना आपण असे देतो, पण हाच तुझा हात धरला, तुला असं केलं, तुला इथे हात लावला तर आवडेल का? नाही. सो दॅट इज अ बॅड टच. समजलं का? दुसरा भाग कोणता? आपले बटक्स. हा कुठला भाग आहे? मागे ठेवा. बटक्स. तिथं कोणी हात लावलेला आवडेल का? नाही. दुसरा भाग आहे आपली सूची जागा. सूच्या जागेला कोणी हात लावलेला आवडेल का? नाही. सू करायला जाताना मुलींची टॉयलेट शाळेत वेगळी आहे, मुलांची टॉयलेट्स वेगळी आहेत ना? ज्याने त्याने ज्याच्या त्याच्याच टॉयलेटच्या ठिकाणी जायचं. बरोबर आहे की नाही? मी हे सगळं तुम्हाला काय एक्सप्लेन करतेय, हे सगळं आपल्या सोबत व्हायला नको म्हणून आपण काळजी घ्यायची. समजतंय का? सरांनी मगाशीच सांगितलं की आपण झाडाजवळ किंवा आपल्याला बोलवलंय केलं पाहिजे का? नाही. आपले पेरेंट्स, आपले पालक सोडून आई, बाबा, आजी, आजोबा, काका. स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ, मंचर, पुणे. पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन